तर विद्यार्थ्यांकडे मी स्पेशल आणि फ्रेश या सुपर क्लासमध्ये सर्वांचेच रोजच्यासारखेच मनापासून स्वागत आहे। आज आपण या सुपर क्लासमध्ये कव्हर करणार आहोत डोंबिवली तसेच नवी मुंबई महानगरपालिका अतिशय स्पेशल असलेले जीके क्वेश्चन्स आणि त्या कारणास्तव सर्वांनी या सुपर क्लासला सुरूपासून शेवटपर्यंत नक्कीच पाहायचं आहे। तसेच विद्यार्थ्यांनो आपल्या सर्वांसाठी जे आहे 420 पेजेसचे पीडीएफ जे की डोंबिवली तसेच नवी मुंबई महानगरपालिका भरतीसाठी अतिशय महत्त्वाचे असलेले आपण तयार केलेले आहे। या पीडीएफ मध्ये विद्यार्थ्यांनो जे आपली महाराष्ट्र महानगरपालिका जो ऍक्ट आहे विद्यार्थ्यांनो अधिनियम आहे 1949चा त्यामध्ये जेवढेही कलम आहेत कोणत्या कलमामध्ये काय आहे तेही याच्यामध्ये इन्क्लूड करण्यात आलेले आहे। आता जोही इच्छुक विद्यार्थी आहे त्या सर्वांनी घेण्यासाठी काय करायचं आहे या पीडीएफला 82 08 68 56 24 या क्रमांकावर कॉल नाही करायचा आहे, व्हॉट्सअप करायचा आहे। सध्या ही जी पीडीएफ आहे विद्यार्थ्यांनो जर हा सुपर क्लास पाहून तुम्ही घेतला तर 199 मध्ये मिळेल। जर तुम्ही नंतर घेतला तर तुम्हाला हे जे पीडीएफ आहे ते 300 रुपयाला पडेल। तर आता तुम्ही इच्छुक असाल तर या नंबरवर व्हॉट्सअप करायचा आहे, ही रिक्वेस्ट आहे। तसेच तुम्ही चॅनलवर नवीन आला असाल किंवा कोणत्याही कारणास्तव आपल्या चॅनलला सबस्क्राइब करायचं राहून गेलेला असेल लगेच सबस्क्राइब करून घ्यायचं आहे। सबस्क्राइब करणे एकदम फ्री असते, कोणत्याच प्रकारचा शुल्क लागत नसतो। जेव्हा तुम्ही सबस्क्राइब करसाल पुढचे सुपर क्लास आपल्या चॅनलवर जेव्हा कधी अपलोड होईल त्याची जी नोटिफिकेशन आहे अपलोड करता तुमच्या स्मार्टफोनवर मोबाईलवर मिळून जाईल। चला मग सुपर क्लासला सुरुवात करूया। सर्वात पहिला प्रश्न करूया। प्रश्नात विचारलेला असा आहे की डोंबिवली तसेच नवी मुंबई महानगरपालिकेचे मुख्यालय कोणत्या ठिकाणी आहे? दोन्हीचे डोंबिवली तसेच नवी मुंबई महानगरपालिकेचे कल्याण नेरूळ, कल्याण बेलापूर, बेलापूर ठाणे किंवा कोपर बेलापूर। तर विचारलेला आहे विद्यार्थ्यांनो या ठिकाणी कल्याण कोणाचे आहे तर कल्याण आहे डोंबिवली महानगरपालिकेचे मुख्यालय। बेलापूर कोणाचे आहे तर नवी मुंबई महानगरपालिकेचे मुख्यालय असलेले लक्षात येते। कव्हर करूया पुढचा प्रश्न। प्रश्न दुसरा असा आहे पार आणि सिवार हे प्रसिद्ध पुस्तक पुढीलपैकी कोणी लिहिलेले आहे ते विचारलेलं आहे। पार आणि सिवार हे तर दत्ता भोसले, इरावती कर्वे, चंद्रकांत चोरघडे किंवा भालचंद्र नेमाडे। ऑप्शन्स क्रमांक 1 योग्य राहील। म्हणजेच काय दत्ता भोसले यांनी जे आहे पार आणि सिवार हे जे पुस्तक आहे ते लिहिलेले लक्षात येते। कव्हर करूया प्रश्न तिसरा। विनम्र या शब्दाचा समानार्थी शब्द पुढीलपैकी कोणता आहे ते सांगायचं आहे। शब्द आहे विनम्र हा तर विनयशील, सुशील, विनम्य किंवा वरीलपैकी सर्व। तर विनम्र शब्दाचे सर्वच म्हणजेच काय विद्यार्थ्यांनो विनम्य, सुशील, विनयशील हे सर्व समानार्थी शब्द असलेले आपल्या सर्वांना लक्षात येतात। प्रश्न चौथा 42व्या घटना दुरुस्तीनुसार कोणते शब्द राज्यघटनेमध्ये समाविष्ट करण्यात आलेले आहेत किंवा होते ते सांगायचं आहे। घटना दुरुस्ती फक्त लक्षात घ्यायची आहे विचारलेली 42वी आहे। धर्मनिरपेक्ष, अखंडता, समाजवाद किंवा वरीलपैकी सर्व। ऑप्शन्स क्रमांक 4 योग्य आहे। समाजवाद, अखंडता, धर्मनिरपेक्ष हे सर्व शब्द 42व्या घटना दुरुस्तीनुसार जे आहे राज्यघटनेमध्ये समाविष्ट झालेले। कव्हर करूया प्रश्न 5वा। तर फू बाई फू हे आत्मचरित्र कोणत्या व्यक्तींचे आहे विचारलेलं आहे। आत्मचरित्राचं नाव आहे फू बाई फू। तर विठ्ठल उमाप, दत्ता भोसले, चंद्रकांत चोरघडे किंवा इरावती कर्वे। विठ्ठल उमाप यांचे हे फू बाई फू आत्मचरित्र असलेले लक्षात येते। कव्हर करूया प्रश्न 6वा। कृष्णा नदीची उपनदी खालीलपैकी कोणती आहे? नदी लक्षात घ्या, कृष्णा ही नदी आहे। या नदीच्या उपनद्या सांगायचं आहे वारणा, तारळी, अग्रणी किंवा वरीलपैकी सर्व। तर ऑप्शन्स क्रमांक 4 योग्य राहील। अग्रणी, तारळी, वारणा ह्या सर्व कृष्णा नदीच्या उपनद्या आहेत हे कळते। तर कव्हर करूया प्रश्न या ठिकाणी 7व्या क्रमांकाचा। महाराष्ट्रामध्ये केळी संशोधन केंद्र खालीलपैकी कोणत्या ठिकाणी स्थित आहे? सोपा प्रश्न आहे, तुम्हाला उत्तर येत असेल। केळी संशोधन केंद्र सांगायचं की कोठे आहे? कागल, यावल, माझगाव किंवा मोजरी। ऑप्शन्स क्रमांक योग्य आहे आपल्यासमोर 2। यावल या ठिकाणी महाराष्ट्रामध्ये केळी संशोधन केंद्र आहे। प्रश्न या ठिकाणी 8वा। खालीलपैकी कोणत्या किरणांना वस्तुमान नसते? कोणते किरण आहे ज्यांना वस्तुमान नसते ते विचारलेलं। गॅमा, बीटा, अल्फा किंवा वरीलपैकी सर्व। ऑप्शन्स क्रमांक आपल्या समोर 1 योग्य आहे। गॅमा किरणांना वस्तुमान नसलेले आपल्या सर्वांना दिसते। प्रश्न 9वा असा आहे हवेचा दाब मोजण्याचे एकक पुढीलपैकी कोणते आहे ज्याने हवेचा दाब मोजला जात असतो? तर या ठिकाणी हायग्रोमीटर आहे का, बॅरोमीटर, लॅक्टोमीटर किंवा सेस्रोमीटर? तर ऑप्शन्स क्रमांक विद्यार्थ्यांनो आपल्या समोर 2 योग्य आहे। बॅरोमीटर जे आहे हवेचा दाब मोजण्याचे एकक असलेले आपल्या सर्वांना लक्षात येते।
प्रश्न 10वा की कोणत्या शब्दाचा उल्लेख फक्त संविधानाच्या प्रस्तावनेत करण्यात आलेला आहे, असे कोणते शब्द आहेत पुढीलपैकी प्रस्तावनेमध्येच आहेत? धर्मनिरपेक्ष, समाजवादी, वरील दोन्ही किंवा अस्पृश्यता. ऑप्शन क्रमांक योग्य आहे आपल्यासमोर 3. समाजवादी तसेच धर्मनिरपेक्षता हे दोन शब्द फक्त आणि फक्त प्रस्तावनेतच आहेत हे कळते. प्रश्न 11वा चले जाव ठरावाचा मसुदा पुढीलपैकी कोणी तयार केलेला होता ते आपल्याला सांगायचं आहे. कोणत्या? चले जाव ठरावाचा मसुदा हा आपल्याला विचारलेला आहे. ऑप्शन्समध्ये दिलेले पर्याय आपल्या सर्वांना दिसतात की लोकमान्य टिळक, महात्मा गांधी, पंडित नेहरू किंवा या ठिकाणी सुभाषचंद्र बोस. तर ऑप्शन्स क्रमांक या ठिकाणी विद्यार्थ्यांनो 1 योग्य राहील. म्हणजेच लोकमान्य टिळक यांनी चले जाव उठावाचा जो आहे मसुदा तयार केलेला आपल्या सर्वांना कळते. कव्हर करूया पुढचा प्रश्न या ठिकाणी कोणता आहे ते. तर पुढचा प्रश्न कव्हर करूया विद्यार्थ्यांनो, जे की आहे 12व्या क्रमांकाचा. कोणत्या नद्यापासून सर्वात जास्त जलविद्युत निर्मिती होते ते विचारलेलं आहे. कोणत्या नद्या आहेत जलविद्युत सर्वात जास्त निर्मिती करणाऱ्या? तर पूर्व वाहिन्या, गंगा खोरे, पश्चिम वाहिनी किंवा वरील सर्व. ऑप्शन्स क्रमांक 1 योग्य राहील. पूर्व वाहिन्या नद्या ज्या आहे सर्वात जास्त जलविद्युत निर्मिती करणाऱ्या आपल्याला लक्षात येतात. 13वा प्रश्न असा आहे, अरे संसार संसार या प्रसिद्ध पुस्तकाचे लेखक पुढीलपैकी कोणते आहेत? अतिशय महत्त्वाचं पुस्तक आहे. अरे संसार संसार, इरावती कर्वे, चंद्रकांत चोरगडे, भालचंद्र नेमाडे किंवा विश्वास पाटील. ऑप्शन्स क्रमांक योग्य आहे आपल्यासमोर 2. चंद्रकांत चोरगडे यांनी अरे संसार संसार हे पुस्तक लिहिलेले आहे. प्रश्न 14वा असा दिसून येतो की वि दा करंदीकर यांच्या कोणत्या पुस्तकाला ज्ञानपीठ पुरस्कार प्राप्त झालेला आहे? ज्ञानपीठ पुरस्कार मिळालेले पुस्तक आपल्याला सांगायचं आहे की हे सर्वच्या सर्व यांचेच आहेत, पण याच्यातील ज्ञानपीठ पुरस्कार कोणाला प्राप्त झाला आहे? परी ग परी, विरूपिका, अष्टदर्शने किंवा वरील सर्व. ऑप्शन्स क्रमांक विद्यार्थ्यांना आपल्यासमोर योग्य आहे 3. अष्टदर्शने यांच्या या पुस्तकाला जे आहे ज्ञानपीठ पुरस्कार प्राप्त झालेला कळतो. प्रश्न 15वा की रिपू या शब्दाचा समानार्थी शब्द पुढीलपैकी कोणता आहे? शब्द लक्षात घ्या, फक्त आणि फक्त रिपू हा शब्द आहे अहंकार, क्रोध, राग किंवा वरीलपैकी सर्व. ऑप्शन्स क्रमांक 4 योग्य आहे. राग, क्रोध तसेच अहंकार हे सर्व रिपू या शब्दाशी समानार्थी असलेले लक्षात येतात. 16वा प्रश्न असा आहे, राम गणेश गडकरी यांचे टोपण नाव पुढीलपैकी कोणते आहे ते विचारलेलं आहे. राम गणेश गडकरी यांचे टोपण नाव सांगायचं आहे. कुसुमाग्रज आहे का, केशवसुत आहे का, गोविंदाग्रज किंवा वरील सर्व किंवा वरील नाही. तर ऑप्शन्स क्रमांक विद्यार्थ्यांना आपल्या समोर योग्य आहे 3. गोविंदाग्रज असे जे आहे राम गणेश गडकरी यांचे पूर्ण नाव असलेले आपल्या सर्वांना दिसते. इंदिरा गांधी यांनी भारताच्या कितव्या पंतप्रधान ठरलेल्या होत्या ते आपल्याला सांगायचं आहे. महिला पंतप्रधान विचारले नाही, पंतप्रधान कितव्या क्रमांकाच्या ठरलेल्या आहेत? पहिल्या, तिसऱ्या, चौथ्या किंवा दुसऱ्या. ऑप्शन्स क्रमांक योग्य आहे 3. म्हणजे तिसऱ्या क्रमांकाच्या इंदिरा गांधी यांनी भारताच्या पंतप्रधान ठरलेल्या आपल्याला लक्षात येतात. तर प्रश्न 18वा असा आहे, खालीलपैकी कोणता एक पदार्थ धातू सदृश्य आहे ते सांगायचं आहे. धातू सदृश्य पदार्थ पुढीलपैकी कोणता येतो? तर नायट्रोजन आहे का, जस्त, बोरॉन किंवा वरीलपैकी सर्व. ऑप्शन्स क्रमांक योग्य आहे आपल्या समोर विद्यार्थ्यांना 3. बोरॉन हा जो आहे एक धातू सदृश्य पदार्थ असलेला आपल्या सर्वांना कळतो. कव्हर करूया पुढचा प्रश्न. प्रश्न आहे या ठिकाणी 19वा, मार्क्सवादी पक्ष कोणत्या ठिकाणी स्थापन करण्यात आलेला होता किंवा झालेला आहे ते सांगायचं आहे. पक्षाचं नाव आहे मार्क्सवादी पक्ष. तर ऑप्शन्समध्ये दिलेले आहेत चेन्नई, दिल्ली, कानपूर किंवा मुंबई. ऑप्शन्स क्रमांक या ठिकाणी योग्य आहे 3. कानपूर येथे मार्क्सवादी पक्ष हा स्थापन झालेला कळतो. प्रश्न 20वा की नथुला खिंड भारतातील कोणत्या राज्यामध्ये स्थित आहे ते विचारलेलं आहे. ठीक आहे, हे आहे विद्यार्थ्यांना आपल्याला नथुला खिंडाविषयी प्रश्न आहे. तर आसाम, मणिपूर, सिक्कीम किंवा तेलंगणा. तर ऑप्शन्स क्रमांक विद्यार्थ्यांना आपल्या समोर 3 योग्य राहील. सिक्कीम या ठिकाणी जे आहे नथुला खिंड स्थित असलेला आपल्या सर्वांना कळतो. कव्हर करूया पुढचा प्रश्न जो की आहे 21व्या क्रमांकाचा. तर प्रश्न असा आहे, हंसिका रामचंद्र ही जी खेळाडू आहे कोणत्या खेळाशी संबंधित आहेत ते विचारलेलं आहे. नाव लक्षात घ्या खेळाडूंचं. हंसिका रामचंद्र यांनी बुद्धिबळ, पोहणे, भालाफेक किंवा वरील सर्व.
तर ऑप्शन क्रमांक या ठिकाणी 2 योग्य राहील विद्यार्थ्यांनो. कोण? तर हंसिका रामचंद्र यांनी पोहणे याशी संबंधित असलेल्या आहेत. कव्हर करूया प्रश्न 22वा. टमाट्यांच्या बियामध्ये पुढीलपैकी कोणते आम्ल किंवा ऍसिड असते ते सांगायचं आहे. टमाट्याच्या बियांमध्ये आपल्याला स्पेशली विचारलेलं आहे. तर ऑप्शन्समध्ये आहे सायट्रिक असते का, लॅक्टिक, स्टिअरिक किंवा ऑक्झॅलिक. ऑप्शन्स क्रमांक 4 ऑक्झॅलिक ऍसिड जे आहे टमाट्यांच्या बियामध्ये समाविष्ट असते हे कळते. कव्हर करूया प्रश्न 23वा. प्रश्न असा आहे, मानवामध्ये गुणसूत्रांच्या एकूण किती जोड्या असतात ते सांगायचं आहे. गुणसूत्रांच्या जोड्या 22 जोड्या असतात का, 23 जोड्या असतात का, 24 किंवा 20. तर ऑप्शन क्रमांक या ठिकाणी योग्य आहे आपल्या समोर 2 म्हणजेच किती 23 जोड्या ज्या आहे गुणसूत्रांच्या असलेल्या आपल्या सर्वांना कळतात. कव्हर करूया प्रश्न 24वा. भारतातील सर्वात उंच जो आहे विद्यार्थ्यांनो धबधबा कोणता आहे पुढीलपैकी आपल्याला सांगायचा आहे. सर्वात उंच असलेला गिरिसप्पा, दुवादार, सौताळा किंवा वरील नाही. तर ऑप्शन क्रमांक 1 योग्य आहे. या ठिकाणी गिरसप्पा धबधबा जो आहे भारतातील सर्वात स्पेशली उंच असलेला आपल्या सर्वांना कळतो. प्रश्न 25वा कव्हर करूया. न्यायमूर्ती रानडे यांचे राजकीय गुरु कोण होते सांगायचं आहे. व्यक्ती आहेत न्यायमूर्ती रानडे. राजकीय गुरु महात्मा फुले, गोपाळ गोखले, पंडित नेहरू किंवा विनोबा भावे. ऑप्शन्स क्रमांक या ठिकाणी 2 योग्य आहे. गोपाळ गोखले हे न्यायमूर्ती रानडे यांचे कोणते तर राजकीय गुरु होते हे आपल्या सर्वांना कळते. कव्हर करूया पुढचा प्रश्न जो की आहे या ठिकाणी 26वा. कोणत्या पदार्थात सेल्युलोज हा प्रमुख घटक असतो. सेल्युलोज कशामधला प्रमुख घटक आहे. ऑप्शन्समध्ये आहे पाणी, लाकूड, धातू किंवा स्फोटके. ऑप्शन्स क्रमांक 2 योग्य आहे. लाकडातील प्रमुख घटक कोणता असतो तर सेल्युलोज असतो हे कळते. 27वा प्रश्न. भगिनी निवेदिता खालीलपैकी कोणाच्या शिष्य होत्या ते आपल्याला सांगायचं आहे. काय नाव आहे. भगिनी निवेदिता यांनी कोणाच्या शिष्य होत्या. महात्मा गांधी, स्वामी विवेकानंद, महात्मा फुले किंवा शाहू महाराज. ऑप्शन्स क्रमांक या ठिकाणी योग्य आहे आपल्या समोर विद्यार्थ्यांना 2. स्वामी विवेकानंद यांच्या शिष्य कोण तर भगिनी निवेदिता होत्या. प्रश्न 28वा असा आहे, रणांगण ही कादंबरी पुढीलपैकी कोणाची आहे ते आपल्याला सांगायचं आहे. कादंबरीचं नाव आहे रणांगण ही कादंबरी. विश्वास पाटील, इरावती कर्वे, विश्राम बेडेकर किंवा वरीलपैकी नाही. तर ऑप्शन क्रमांक विद्यार्थ्यांना आपल्या समोर योग्य आहे 3. विश्राम बेडेकर यांची कोणती कादंबरी आहे तर रणांगण असलेली आपल्या सर्वांना लक्षात येते. कव्हर करूया या ठिकाणी पुढचा जो की आहे विद्यार्थ्यांना आपल्या समोर 29वा प्रश्न. बुकर पुरस्कार जिंकणारे सर्वात पहिले महिला व्यक्ती कोण आहेत. बुकर पुरस्कार त्यांना प्राप्त झालेला आहे. महिला व्यक्ती स्पेशली सांगायच्या आहेत. तर ऑप्शन्समध्ये आहे अरुंधती रॉय, गीतांजली श्री, जोका अल्हर्ती किंवा वरील नाही. तर ऑप्शन्स क्रमांक विद्यार्थ्यांना आपल्यासमोर 1 योग्य राहील. अरुंधती रॉय यांनी बुकर पुरस्कार जिंकणाऱ्या प्रथम महिला जे आहे बनलेल्या लक्षात येतात. 30वा प्रश्न की भगवान बुद्धांनी जे आहे विद्यार्थ्यांनो सर्वात पहिला उपदेश कोणत्या ठिकाणी दिलेला होता ते आपल्याला सांगायचं आहे. भगवान गौतम बुद्धांनी पहिला उपदेश कोणत्या ठिकाणी दिला. कुशीनगर, लुंबिनी, बोधगया किंवा सारनाथ. ऑप्शन्स क्रमांक 4 योग्य आहे. सारनाथ येथे भगवान बुद्धांनी जे आहे पहिला उपदेश दिलेला होता हे आपल्या सर्वांना लक्षात येते. आता विद्यार्थ्यांनो अतिशय महत्त्वाची सूचना आपल्या सर्वांसाठी अशी आहे की 420 पेजेसचे PDF जे की डोंबिवली महानगरपालिका असो किंवा नवी मुंबई महानगरपालिका असो या दोन्हीसाठी ही अतिशय महत्त्वाची असलेली आपण तयार केलेली आहे. सध्या हे PDF आपल्याला 199 मध्ये मिळत आहे. जर हा सुपर क्लास पाहून घेतला तर या किमतीमध्ये आपल्याला मिळेल, नाहीतर आणखी तुम्हाला म्हणजेच हा जो PDF आहे तो 300 ला पडेल. आता जोही इच्छुक विद्यार्थी आहे PDF घेण्यासाठी 82 08 68 56 24 या क्रमांकावर आपल्याला कॉल नाही करायचा आहे, व्हॉट्सअप करायचा आहे. ही सर्वांना रिक्वेस्ट आहे. तसेच तुम्ही चॅनलवर नवीन आला असाल किंवा कोणत्याही कारणास्तव विद्यार्थ्यांना तुम्ही चॅनलला सबस्क्राईब जर नसेल केलेले लगेच सबस्क्राईब करून घ्यायचं आहे. सबस्क्राईब करणं एकदम फ्री असते, कोणत्याच प्रकारचा शुल्क लागत नसतो. जेव्हा तुम्ही सबस्क्राईब कराल पुढची सुपर क्लास आपल्या चॅनलवर जेव्हा कधी अपलोड होईल त्याची जी नोटिफिकेशन आहे तुमच्या स्मार्टफोनवर विद्यार्थ्यांना लगेच मिळून जाईल. तसेच या ठिकाणी सुपर क्लासला एक लाईक पण नक्की करायचा आहे. तुमच्यातर्फे थोडासा प्रोत्साहन मला प्राप्त होत असतो. चला मग भेटूया पुढच्या एका नव्या स्पेशल आणि फ्रेश सुपर क्लासमध्ये.